शेवटचा दिवस आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसातील पहिलं सत्र जे मैदानाच्या आतनं सुरू झालंय आणि या पहिल्या सत्रात जर आपण पाहिलं तर एक रंगतदार मॅच आणि त्यामध्ये विहा 11 भामटपाडा हा संघ विजयी ठरला। खूप खूप शुभेच्छा असतील विजयाच्या संजयजी किणी आणि संदेशजी मडवी दोघेही आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मुख्य मंचावर उपस्थित असलेले विद्यमान उपसरपंच माजिवली सन्माननीय श्री रवींद्र पाटील साहेबांकडनं या स्पर्धेकरता 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती वसईचे संचालक व उपसरपंच माजिवली श्री रवींद्र पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे ते सर्वांना विनंती करतोय एकदा जोरदार टाळ्या रवींद्रजी पाटील साहेब ज्यांनी आपल्याला हे आर्थिक सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं दिलंय। आपलं अमित पाटीलचा इथे मैदानाच्या आतनं स्वागत झालं। एक चांगला फटका त्याच्या विरोधामध्ये खेचला गेलाय। बॉल जर आपण पाहिलं तर सीमारेषेच्या पार गेलाय। 5 धावा 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। पहिलं सत्र अंतिम दिवस त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन करून या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजेंना मानाचा मुजरा करत आपण खेळाला प्रारंभ केलाय। यावेळेस हा बॉल तिथे ऑफस्टंपवर ठेवला आणि तिकडनं हेमेंद्र घरतच्या हातामध्ये नेण्याचा प्रयत्न केला। एक चांगला बॉल अमितकडनं पाहायला मिळाला। दोन टीम सध्या मैदानामध्ये आहेत। एका बाजूने सागर स्मृती कशित कोपर आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर मयांक 11 जांभूळपाडा या दोन टीम मध्ये हा संघर्ष ही लढत आपण मैदानामध्ये पाहताय। इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेर गेला जागा बनवली शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत उचलला एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल। पाण्याचा जो टेम्पो आहे तिथे जागेवरच थांबा। ओव्हर संपल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय। गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन अमित सज्ज होते। यावेळेस मात्र इनसाइड आउट दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड तडाखा बॉल सीमारेषेचा वेध घेतोय। थांबवणं कठीण निघून जाईल यावेळेस सरळ सीमारेषा पार। इथे रन्स मिळतील 4 चौकार। चांगले फटके सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगले स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला षटक आहे इथे 1 रनचा जो मोह आहे मात्र बॉल शेवटपर्यंत हातामध्ये आला नाही। लागलाय का फलंदाजाला चेक करून घ्या अंपायर। पाणी जाऊ दे मैदानामध्ये कारण चेंडू लागलाय त्याला असं वाटलं तिथे। लगेचच रेडी होतोय त्या दुखापतीतनं सावरतोय कारण आम्ही नेहमी म्हणतो ना आपल्या ग्रामीण भागातील जे खेळाडू आहेत ते छोट्या मोठ्या दुखापतींना भीक कधीच घालत नाही। अगदी भक्कम असतात ते आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ किंवा मग जेही काम उन्हातानात करायचं ना ते योग्यतेने करणारे हे सर्व खेळाडू जे आहेत या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये। चांगला बॉल इथे हेमेंद्र घरत कलेक्ट करण्याआधी तिथे सेलिब्रेशनची घाई होती आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बॉल कॅरी झाला नाही आणि इथे जर आपण पाहिलं तर ओव्हर समाप्त झाली नंबर 1 ची। पहिल्या ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला आणि या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीच दाफलकावर कुठल्याही प्रकारचा गडी न गमावता पूर्वार्धामध्ये नाणेफेक हल्ल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम मयांक 11 जांभूळपाडा जाऊन पोहोचली आहे 11 या धावसंख्येवर। सन्माननीय अध्यक्ष संजयजी माळवी साहेबांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे। मयांक 11 त्यांचे सुपुत्र जे मयांक आहेत आणि त्या सुपुत्राच्या नावाने हा संघ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय। मयांक 11 जांभूळपाडा या पण यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे या ठिकाणी वळणार आहोत। एक गोड व्यक्तिमत्व अगदी आपण पाहू शकाल या ठिकाणी उपस्थित झालेत। आदरणीय सन्माननीय रवींद्रजी पाटील उपसरपंच माजिवली
आणि त्यांच्या माध्यमातून वसई ग्रामीण प्रीमियर लीग करिता 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य हे आपल्याला मिळालंय। या गोड व्यक्तिमत्वांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी आदरणीय रोहितजी किनी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण विद्यमान रवींद्रजी पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावायचा आहे। एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आज उपस्थिती ही प्रार्थनीय राहिली। आदरणीय सन्माननीय रवींद्रजी पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान अगदी आपण पाहू शकाल वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे रोहितजी किनी यांच्या शुभ हस्ते अगदी रवींद्रजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर। महाराष्ट्राचं महावस्त्र ही माईची उबदार शाल आपण पाहू शकाल। या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि या पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केला जातोय। अगदी मुख्य व्यासपीठावर आदरणीय रोहितजी किनी यांच्या शुभ हस्ते आदरणीय रवींद्रजी पाटील यांचा यथोचित हा स्वागत सन्मान केला जातोय। थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार, आयोजकांचे खूप खूप धन्यवाद। जाऊया आपण थेट समालोचन कक्षेमध्ये। धन्यवाद मान्यवरांचा शाही सन्मान आपण मुख्य मंचावरनं पाहताय। सध्या जर आपण पाहिलं तर दीपक गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि अगदी चांगली गोलंदाजी तो सध्या करतोय मैदानाच्या आतमधनं, कारण फलंदाजाला शांत ठेवणं ही कामगिरी त्याला साकार करायची आणि ती करतोय तो। यावेळेस मात्र फटका तेवढासा योग्यतेचा आहे असं म्हणता येणार नाही, कारण जो 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे कौशिक जाधव तिथे आपल्याला पाहायला मिळतो, एक गुणी कलाकार म्हणून त्याची ही ओळख आहे। ज्या पद्धतीनं त्यानं अक्षर गणेशा साकारला या स्पर्धेच्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग नाव असेल, सचिनजी मालवी जे अध्यक्ष आहेत किंवा कार्यकारी अध्यक्ष संजयजी किणी यांचं जे नाव आहे ते त्यानं अप्रतिमतेनं रेखाटलंय। वाईटचा इशारा इथे पंचाच्या माध्यमातून आलाय। अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि ही धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 13 ऑन बोर्ड। 13 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात। षटक क्रमांक 2चा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। एक्स्ट्रा रन त्या महत्वाच्या असतात आणि इथे जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो अजूनही शिल्लक आहे। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर घेतलाय, त्यामुळे एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं गेलं एकच रन त्यावर समाधान मानावं लागेल। सिंगल डबल जेवढा जास्त येतील तेवढा जास्त रिलॅक्स फील करेल। तर मगाशी आपण जसा उल्लेख केला एक टीम जी सचिनजी माळवी साहेबांची मयांक 11 जांभूळपाडा आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने जय भवानी सागर स्मृती सन्माननीय दीपेशजी पाटील आणि प्रशांत चौधरी कशित कोपर यांच्या माध्यमातून हा संघ आहे। इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, कनेक्शन तेवढं योग्य नव्हतं आणि त्यामुळे एक रन ती घेता आली। एकेरीच्या मदतीने धावफलक वाढत असताना 15 पर्यंत 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय आणि तदनंतर 15 ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावर आहेत। सिंगल डबल्स तर योग्य तऱ्हेने आल्यात या ओव्हर मध्ये, मात्र मोठे फटके लुप्त पावलेत आणि ते लुप्त पावणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये परवडत नाही, कारण एक मोठी टोटल तेच तुमच्या विजयाचं कारण असू शकतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। यावेळेस सफल झाला मात्र तेवढ्या सफलतेचा फटका खेळू शकला नाही। बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय, त्याचाच फायदा 2 धावा तिथे पळून पूर्ण करता आल्या। पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर तो इथे समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर कुठलाही गडी न गमावता पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मयांक 11 जांभूळपाडा जाऊन ओव्हर नंतर जाऊन पोहोचलाय 17। या पण यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे पुन्हा एकदा बोलणार आहोत। एक युवा उद्योजक कसा असावा आणि ज्याने मात्र आपलं नाव प्रचलित केलं, एक समाजसेवक आणि एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल। एक समाजसेवेचा ठसा उमटवलेल्या आदरणीय सन्माननीय दशरथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या गोड व्यक्तिमत्वांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सचिनजी माळवी साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण दशरथजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर करावायचा आहे। एक गोड व्यक्तिमत्व दशरथजी पाटील साहेब यांना अगदी आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर। एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, विरार गावचे सुपुत्र अगदी आपण पाहताय आणि त्यांचा यथोचित मान सन्मान हा अगदी मुख्य व्यासपीठावर
आदरणीय सचिनजी माळवी साहेब यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र ही मायेची उबदार शाल, या स्पर्धेच्या आठवण एक भव्य सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केला जातोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आभार, आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पुढील मान सन्मान त्यांचे साथी मित्र आदरणीय सन्माननीय जितेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय तुषारजी किनी यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जितेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित स्वागत सन्मान. जितेश राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी करावयाचा आहे. एक गोड व्यक्तिमत्व अगदी आपण पाहू शकाल दशरथजी पाटील साहेब यांचा मित्र परिवार या ठिकाणी ते देखील उपस्थित झालेत आणि त्यांचा सुद्धा यथोचित स्वागत सन्मान. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे कोर कमिटी सदस्य अगदी आपण पाहू शकाल तुषार चिकनी यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान. ही मायेची उबदार शॉल, या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केला जातोय. थँक्यू सो मच. तदनंतर पुढील मान सन्मान आदरणीय सन्माननीय महेशजी दळवी साहेब नारंगी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी स्वप्नीलजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी दळवी यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर करावयाचा आहे. डिसिजन पेंडिंग आहे, काय असेल तो थोड्याच वेळामध्ये पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाते. मुख्य व्यासपीठावर अगदी पाहुण्यांचा मान सन्मान, कारण की अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे आणि त्या भारतीय संस्कृतीला जोपासण्याचं काम VGPL कोर कमिटीच्या माध्यमातून हे केलं जात आहे. महेशजी दळवी यांचं यथोचित स्वागत सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर. ही मायेची उबदार शॉल, या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहता संदेश देणारा बुके. थँक्यू. OUT बॅटर आउट, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 17 धावा दाफलकावर. गोलंदाजीचा अनालिसिस जर आपण पाहिलं तर अमित पाटील लाजवाब, काबिले तारीफ. साथीदार दीपक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. फलंदाज अडचणीमध्ये येत, स्ट्रगलमध्ये येत. मयांक 11ला हा स्ट्रगल संपवण्याचा प्रयत्न करावा लागेल. विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज नारायण वजे ज्या करता त्याला ओळखलं जातं तो मैदानामध्ये आलाय. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर आणि ती जबाबदारी त्याला योग्य तऱ्हेने इथे पार पाडावी लागेल. मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले पाहायला मिळत आहेत. सकाळच्या पहिल्या सत्रापासून आज अंतिम दिवस आहे. उद्या गुढीपाडव्याचा सण आहे, त्यामुळे आज शनिवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस तो आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल गणेश गुवारी यांच्या माध्यमातून आदेश पाटील यांच्याकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज येत आहे. धन्यवाद गणेशजी गुवारी. अमित पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र खोलटप्प्याचा चेंडू खोदून काढलं, त्याला अगदी एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. त्यापेक्षा जास्त इथे मिळणार नाही. एका रनवर समाधान मानावं लागेल आणि एवढं जास्त शांत राहणं ते परवडणार नाही. मयांक 11 जांभूळपाडाला किमान 70+ ही धावसंख्या दाफलकावर उभी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजीचा अटॅक निश्चित चांगला आहे, मात्र त्या चांगल्या गोलंदाजीच्या अटॅक बरोबर एक चांगली टोटल तीही धाफलकावर लावणं बंधनकारक आहे. मयांक 11 जांभूळपाडा करता. सफल झाला, सफल झाला. बॉलला फेकून दिलंय ओव्हर द मिड विकेट. सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी तडाखा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा या राफलकावर आहेत.
4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 चेंडू नंतर 24 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. यावेळीचा बॉल ऑफ्टमवर पडला, तिकडनं बाहेर निघालाय. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. अपीलचा कुठलाही प्रभाव पंचांवर नाहीये. वाईट बरोबर धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्येत वाढ होताना धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ अमित पाटीलच्या विरोधामध्ये हात खोललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे हात तुम्हाला खोलत राहावं लागेल. योगेश जो मैदानामध्ये आहे, कालही त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता, आजही तो चांगला आहे. यावेळेस पुनश्च एकदा अमितला आसमान दाखवलंय. लॉंग लेगच्या वरनं बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6 सचिन मालवी राजा शिरसटचे नाक्यावर उभा यो सचिन मालवी राजा. रायगड ठाणे असो पालघर वसई तालुका यो गाजविला. वसई तालुका यो गाजविला. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्या. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सचिनजी मालवी यांचं हे गीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. अमितच्या विरोधामध्ये हात खोललेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. सलग तिसऱ्यांदा अमितच्या विरोधामध्ये आक्रमण. बॉल चाललाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक तिसरा दमदार षटकार सचिनजी मालवी साहेबांच्या माध्यमातून योगेशच्या या सलग 3 षटकारांकरता 1000 रुपयाचं कॅश प्राइज येतंय. लाजवाब बॅटिंग सध्या मैदानात करतोय. तसंच सन्माननीय दशरथजी पाटील साहेब जे आपल्या मुख्य मंचावर आहेत आणि दशरथजी पाटील साहेबांकडनं ही 1000 रुपयाचं कॅश प्राइज योगेश करता येते. मयकिले वन संघ मालक आहे तू सचिन मालवी. एक षटकार मारून दाखव ना भावा त्या संघाला कर विजयी. त्या संघाला करवी. जे बँड पथक इथे उपस्थित झालंय, ज्या टीमची बॅटिंग आहे त्या पॅव्हेलियनच्या बाहेर आपल्याला पोचायचंय, बसायचंय. बँड पथक ज्या टीमची बॅटिंग आहे, सध्या मयांक 11ची बॅटिंग सुरू आहे. तुम्ही जिथं बसलात तिथनं डाव्या हातावर दुसरा स्टँड जो आहे तिथे आपल्याला पोहोचायचंय. दशरथजी पाटील साहेबांकडनं 1000 रुपये या 3 षटकारांकरता आलेत. तसंच सचिनजी माळवी साहेबांकडनं ते पारितोषिक आलंय. यावेळेचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला, अमित पाटीलच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज दीपक आलाय, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर कंटिन्यू केले गेले. दुसरं षटक त्यांना हाताळलं गेलं होतं. तोच दीपक गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र बॅटच्या आउटसाइड एज क्षेत्ररक्षक येतोय आणि सोडला. मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच होता. नारायण वझे हा खेळाडू, त्याला जीवनदान देणं परवडणार नसेल, कारण त्याच्या रडार मध्ये जर बॉल आले ना तर मग तुमच्या टीमला नामशेष तो करू शकतो. एवढी काबिलियत आणि कुवत त्या खेळाडूमध्ये जरूर आहे, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. नाराजी इथे आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ झाला. दीपक खांडेकर अगदी चांगली कामगिरी सध्या मैदानाच्या आतनं करत असताना टप्पा तो चांगला आहे, लाईन चांगली. हॅलो, यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर बॉल जोपर्यंत फील्ड केला, एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे. सुखरूप 2 धावा त्या पळून पूर्ण होतील आणि या 2 धावसंख्येनं धावफलक जर आपण पाहिलं तर 40 या आकड्यावर 4थं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज दीपक खांडेकर रोख लावण्याचा, बंदिस्त करण्याचा, शांत ठेवण्याचा
एक चांगला प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र योगेश पुन्हा एकदा एक इम्प्रोवायझिंग फटका खेळतोय. हेमंत घरतला चेंडू थांबवणं थोडंसं कठीण गेलंय, कारण त्यानंतर बॅकअप देणं तेही कठीण झालंय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे आणि या उर्वरित 2 बॉल मध्ये योगेश कशी बॅटिंग करेल त्याच्याकडे लक्ष राहील. सध्या या मॅच मधला सर्वात महत्वाचा बॅटर तो आहे. स्मॉल पॉकेट डायनामाइट असं म्हणू शकतो आपण त्याला. अगदी सुतळी बॉम्ब तसा खेळ आहे त्याचा. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर थोडंसं फंबल झालं. एक सिंगल मिळाले. दिसायला छोटा जरी असला तरी सुतळी बॉलच्या आवाजानं प्रत्येकाच्या कांडिळ्या बसतात. अगदी तसा खेळ सध्या मैदानामध्ये आपल्याला योगेश कडनं पाहायला मिळतोय. छोटा जरी दिसत असला तरी त्याची बॅटिंग खूप मोठी आहे. या डावात आतापर्यंत त्यानं 3 षटकार 2 चौकार 2 डबल 3 सिंगल अशी अप्रतिम 12 चेंडू 33 धावसंख्येची इनिंग साकारली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. नारायण वझे थोडासा स्ट्रगल मध्ये आहे. पहिल्यांदा तो बचावला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटमधनं मिस झाला. ओव्हर समाप्त झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ. त्यानंतर 45 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. सन्माननीय रुपेशजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेटवर प्रेम करणारे काही व्यक्तिमत्व असतात आणि राजकीय क्षेत्रात जरी असले तरी क्रिकेटपासून दूर नाही आहेत आणि अगदी चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या वतीनेही पाहायला मिळते. रुपेशजी पाटील आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चार ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 ओव्हर नंतर धावफलकावर 45 धावा लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ तो या डावामधला शिल्लक आहे. योगेश चांगली बॅटिंग करून दाखवली या डावामध्ये. निश्चित आपल्या संघ सहकाऱ्यांचे मन जिंकली आहेत. आपल्या संघ मालकाचं मन जिंकलंय. पारितोषिकही आलंय त्याच्याकरता. योगेशनं यावेळेस बॉलवर आक्रमण केलंय. फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि हा महत्वाचा गडी इथे गारद केलाय. आपल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर गोलंदाज अजितनं. योगेश बॅक टू द डगआउट. नाद नाही केला कोणी बनलाय लाखो दिलाची जान. सचिन भाईचा नाद नाही केला कोणी बनलाय लाखो दिलाची जान. असा आहे तो यौवन मॅन त्याचे करोड झालत फॅन. असा आहे तो यौवन मॅन त्याचे करोड झालत फॅन. असा आहे तो यौवन मॅन त्याचे करोड झालत. पहिल्याच बॉलवर सफलता आली आहे. विकेट मिळवली गेली आहे. 45 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येला 70+ पर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि ही सर्व जबाबदारी जितू मालवी आणि नारायण वजे यांच्या खांद्यावर जरूर असेल. जितू मालवीनं या स्पर्धेमध्ये निश्चित प्रभावित केलंय.
जो सध्या मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. गोलंदाज अजित त्याच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, जोपर्यंत उचललं कौशिक जाधव त्या क्षेत्रामध्ये होता, जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल. ती धाफलकावर जोडलेली आपल्याला पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीनं धाफलक जर आपण पाहिलं तर 46 धावा त्या धाफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. आमची परेश कुडू सर तेही इथे दाखल होत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. अप्रतिम सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नारायण वजे फोर्स करण्याचा वेळ द्याल तर मग तो फोर्स निश्चित करेल. यावेळेस समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात ओव्हर द बॉलर हेड एक दमदार स्ट्रोक त्यानं खेळलाय. षटकार. तेवढ्या बक्षीस देईल तुला यो. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 52 धावा धाफलकावर नारायण वजेला एक जीवनदान दिलंय त्याच्या डावाच्या सुरुवातीला. आणि आता मात्र तो मैदानाच्या आतनं आक्रमकता दाखवायला त्यानं सुरुवात केली आहे. आणखी एक टॉपस्टम्पच्या बाहेर बॅटची कडा छिडकाने केली खूप जास्त बाहेर जाणाऱ्या बॉलची आणि तिथे एक सिंगलवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या 53 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. या पंचक्रोशीतील या 33 गावातील नामांकित जी व्यक्तिमत्व आहेत, मान्यवर जी आहेत, या स्पर्धेच्या निमित्ताने इथे दाखल झालेत. काही मुख्य मंचावर तर काही प्रेक्षकांमध्ये बसून क्रिकेटचा खरा आनंद लुटतायत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये गेला. जोपर्यंत फील्ड केलं एक डबल चान्स घेतला आणि जितू मालवीला इथे माघारी परतवलंय. विकेटचं पतन होतंय रनआउटच्या स्वरूपानं. जितू मालवी त्याच्या पारीचा अंत होतोय. विकेटचं पतन खेळाडू बाद. मयक 11 संघ मालक आहे तू सचिन मालवी. एक षटकार मारून दाखव ना भावा. संजय घरत आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. संजय घरत मुख्य मंचावर यायचंय आपल्याला. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर पाहुणे इथे आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. नुकताच रुपेश पाटील यांना आपण मुख्य मंचावर विराजमान होताना असताना पाहिलं. त्यांच्याबरोबर विशाल हरड तेही मुख्य मंचावर उपस्थित झालेत. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 6 करता कौशिक जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. कामगिरी योग्य त्याला करावी लागेल. योग्य तऱ्हेचा खेळ त्याला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. 1 मिनिट कौशिक थांबायचंय. आपण मैदानामध्ये अप्रतिम खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहत आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा अगदी नीटनेटकेपणाचं आयोजन. वसई ग्रामीणच्या या 33 गावांकरता सर्वात मोठं क्रिकेटचं प्लॅटफॉर्म म्हणजे वसई ग्रामीण प्रीमियर लीग ही स्पर्धा. सन्माननीय अध्यक्ष सचिनजी माळवी, कार्याध्यक्ष संजयजी किणी आणि त्यांच्यासोबत असलेली एंटायर टीम जी खूप छान काम करते मागच्या 5 वर्षापासून. आणि त्यामुळेच एक यशस्वी पर्व ते आपल्याला वसई ग्रामीण प्रीमियर लीगचं पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. फंबल झालंय. डबल करता कॉलिंग आहे आणि दोघांमध्ये हा ना त्यामध्ये नारायण वजेनं परत जाणं योग्य संबोधलंय. शेवटचं षटक आहे. या पद्धतीचं कॉलिंग मध्ये बिघाड ते परवडणार नाहीये.
हा ना जर करत राहिले तर मग टीम स्ट्रगल मध्ये अडचणीमध्ये येऊ शकते आणि पहिल्या बॉलवर निश्चित आली आहे, विकेट झाली गेली आहे. फलंदाज माघारी परतत असताना विकेटचं बदल खेळाडू बाद. सचिन मालवी राजा रायगड ठाणे असो पालघर वसई तालुका यो गाजविला वसई तालुका यो गाजविला कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला कमी वयात गुरुजी यानंतर टॉस कडेही आपण जाणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आदिती 11 विरार फाटा आणि श्रीराम सक्षम 11 खानिवडे. पहिला क्वालिफायरचा सामना तो आपल्याला मैदानामध्ये यानंतर पाहायला मिळेल आणि या क्वालिफायर मॅचचा टॉस तो होताना तुम्हाला इथे अनुभवता येईल. आदिती 11 विरार फाटा आणि श्रीराम सक्षम 11 खानिवडेमध्ये ती मॅच होईल. धावसंख्या सध्या 54 आहे. एक चांगला बॉल या दरम्यान कौशिक जाधव मैदानाच्या हातनं हाताळत असताना फलंदाजी नेहमीच थोडीशी चिंताजनक राहिली आहे मयांक 11 जांभूळपाड्याची आणि या मॅच मध्ये ही थोडीशी चिंता त्या फलंदाजीची आपल्याला पाहायला मिळते. नारायण वजे तो स्ट्रायकर येणं गरजेचं आहे. अंतिमचे 2-3 जे काही बॉल शिल्लक राहतील यानंतर त्यावर त्याला स्ट्रायकर एंडकडे उभा असणं गरजेचं आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीलगत खेळला आणि एकच घेतली जाईल. डबल करता तिथे निश्चित प्रयत्न नसेल कारण नारायण मध्ये काबिलियत आहे, कुवत आहे मोठे फटके खेळण्याची. तो स्ट्रायकर एंडकडनं उभा राहणार आहे. येणारे 3 बॉल चांगली फलंदाजी करत एक चांगली टोटल उभी करण्याचा प्रयत्न जरूर करेल. 55 धावा त्या धाफलकावर लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलीप पाटील इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी भाषेत समालोचन करण्याकरता त्यांनाही ओळखलं जातं आणि ते इथे उपस्थित होत आहेत. यावेळेस नारायण वजेने बॉलला हवा दिली. चेंडू हाय अँड हँडसम स्ट्रॉंग अँड लॉंग हिट मध्ये कन्वर्ट झालाय. बॉल सीमा रेषा पार, षटकार. त्या संघाला कर विजय वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा यो सचिन अध्यक्ष झाला. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा यो सचिन अध्यक्ष झाला. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला. गुरुजी या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती वेगानं पुढे सरकली. 61 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू या ओव्हरमधले शिल्लक आहेत. आक्रमकता ती दाखवावी लागेल आणि नारायण वजे ती मैदानाच्या आतनं योग्य तऱ्हेनं दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस तिथे फटका फसला. बॅटचं एज घेतल्यानंतर बॉल अमित पाटीलच्या हातामध्ये गेलाय. कौशिक जाधवला या स्लॉग ओव्हर मध्ये मिळालेली ही सर्वोत्तम सफलता आहे. नारायण वजे दिपाट. गुरुजी 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 61 आहे. योगेश मैदानामध्ये आला. एक बॉल त्याच्या वाट्याला आहे, मात्र या बॉल मध्ये त्याला खूप काही करून दाखवण्यासारखं आहे कारण त्यानं जर मोठा फटका खेळला तर टीम करता एक ती चांगली टोटल धावफलकावर तो उभी करू शकतो आणि ती काबिलियत जरूर आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या डावाचा. बघूया योगेश कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतनं करेल. एक जुना जाणता खेळाडू, बरेच वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू. हवेच मात्र हा बॉल तिथे ऑन साइडला चांगल्या पद्धतीने खेळला. बिटवीन द गॅप चाललाय वेगानं. एक सिंगल, खराब फिल्डिंग. बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 65 या आकड्यावर. विजया करता येणारी 6 षटकं, 36 बॉल आणि 66 धावसंख्येची गरज आहे. या 66 धावा कशा पद्धतीने उत्तरार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर जोडल्या जातील ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स कडे, जिथे नाणेफेक केली जाईल. क्वालिफायर 1
ची नाणेफेक होईल. एका बाजूनं आदिती 11 विरार फाटा आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम सक्षम 11 खानिवडे यांच्यामध्ये नाणेफेक होईल. ओव्हर टू टॉस बॉक्स. नमस्कार, सुस्वागतम. बँड पथक यांनी वाजवत बॅटिंग स्टँडच्याकडे जायचं आहे. सेकंड बॅटिंग ज्यांची आहे त्यांच्या स्टँडमध्ये बँड पथकाने जायचं आहे. आपण आपल्या मुख्य मंचावरती पाहतोय अगदी क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, एक दिलखुलास व्यक्तिमत्व, भिनार गावातील रत्न सन्माननीय अमोलजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. कोकनेर गाव, सॉरी माफ करा, अमोलजी पाटील कोकनेर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी रुपेशजी पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय अमोल पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करा. तुषारजी किनी या. अमोलजी पाटील यांचा यथोचित सन्मान करतायत. जोरदार टाळ्या होत्यात. त्याचबरोबर सन्माननीय विशालजी हरड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी मी रोहित किनी आपणास विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विशालजी हरड यांचा यथोचित सन्मान करावा. या ठिकाणी उपस्थित होत असताना भालचंद्र पाटील अर्थातच भालेमामा, निलेशजी वजे आणि राजू पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. कल्पेजी कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कल्पेजी गुडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बहाडोलीवरून राजू पाटील साहेब बहाडोलीवरून उपस्थित होत आहेत. दुकटनवरून भालचंद्रजी पाटील भालेमामा आणि निलेशजी वजे जे दुकटनवरून उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत आणि मी विनंती करेन टॉस करण्याकरिता सचिनजी मालवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. सचिनजी मालवी साहेब यांना विनंती करेन वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे जे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी साहेब व्यासपीठावर अगदी खूप मेहनत या सर्व आयोजकांनी घेतलेले आहे. सचिनजी मालवी साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करीत आहोत. हेड, यस, हेड आलेला आहे. धन्यवाद सचिनजी मालवी साहेब. पुन्हा एकदा या आपल्या शेवटच्या फायनल डे साठी आपण शुभेच्छा द्याव्यात. सर्व टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. प्रसाद टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग.
फिल्डिंग स्वीकारणार आहात, काही चेंजेस की तीच टीम सातत्याने खेळत राहील? तीच टीम आहे. नक्कीच. कसं वाटतं आजचा माहोल कसा वाटतोय? एक नंबर. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच प्रसाद. टॉस जिंकला असता एकंदरीत आपण पाहतात महेंद्र, पहिल्याच वेळेला आपण पाहिलं ही स्पर्धा तुम्ही खेळतायत, कसं वाटलं एकंदरीत या स्पर्धेला? एन्जॉय केलं आणि आयोजकांचं कसं कौतुक करतील? ही स्पर्धा खूप छान प्रकारे आयोजित केली आहे आणि ही स्पर्धा खेळायला खूप आनंद होतो. नक्कीच. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच क्षेत्ररक्षण. नक्कीच. ऑल द बेस्ट असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. ऑल द बेस्ट. क्वालिफायर 1 वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच टॉस झाला आणि श्रीराम सक्षम 11 खानिवडे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फास्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया कणेरचा आवाज आदित्य पाटील यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. एक बहारदार स्पर्धा वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 अगदी आपण पाहत आहे या आफ्टरनून सेशन मध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम टू ऑल. अगदी एलिमिनेटर 2चा सामना पहिल्या इनिंग मध्ये एक बहारदार खेळी पाहायला मिळाली. 65 धावा झाल्या, 66 धाव्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे आणि सुरुवात कणखर. अमित पाटीलचा हा फटका फसला. यश आहे या झेल खाली. ही महत्वाची विकेट आहे, गोल्डन विकेट. पहिल्या चेंडूवर वर्चस्व होतं अमित पाटील याचं, दुसऱ्या चेंडूवर झालंय कॉन्सन्ट्रेट लॅप. विकेट मिळाली. याला म्हणतात एक तुम्हारी तो एक हमारी. यो सचिन जांभूळपाड्यावाला, कमी वयात उद्योगपती झाला. यो सचिन जांभूळपाड्यावाला, कमी वयात उद्योगपती झाला. यो सचिन जांभूळपाड्यावाला, कमी वयात उद्योगपती झाला. यो सचिन जांभूळपाड्यावाला. आलेला एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे आणि या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमचं वैयक्तिक मत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, विदिन द गॅप खेळला, परंतु यावेळेस अगदी एक्स्ट्रा कव्हरला भेदू शकले नाही आणि यश याने चांगलं कॅल्क्युलेशन ठेवलं. कॅचेस विन द मॅचेस ही भूमिका खूप महत्वाची आणि अगदी आपण पाहता एक चांगला झेल परिवर्तित झाला. यावेळेस स्लीव केले या चेंडूला पंच वळतायत. अगदी आपण पाहू शकाल वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 5 रन्स ऑन अ कार्ड. एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय आपण पाहू शकाल कल्पेशजी गुडू या ठिकाणी उपस्थित झालेत. भालचंद्र पाटील भाल्या मामा यांना सुद्धा आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर. त्याचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनांनी स्वागत. VGPL सीझन 5 मध्ये हलक्याच्या हाताने फक्त आणि फक्त दिशा दर्शवले. पॉइंट आणि अगदी कव्हर पॉइंटच्या अगदी मध्यात या चेंडूला खेळलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये. जोपर्यंत चेंडूला अगदी अलीकडे रोखलं गेले तोपर्यंत या 3 धावा, परंतु डेंजर झोन कडे होते जयेश पाटील. अप्रतिम पद्धतीने हा फटका अगदी आपण पाहू शकला. 3 धावा या स्कोर कार्डवर येत आहेत दीपक खांडेकरच्या बॅटमधनं आणि तिहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर ही धाव संख्या. एकीकडे अगदी आपण पाहत आहे मयंक 11 जांभूलपाडा सचिनजी माळवी विद्यमान अध्यक्ष यांचा संघ आपण पाहत आहे आणि दुसरीकडे पाहायचं झालं तर एक जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आकारला गेला. सागर स्मृती कोपर अजूनही ती मॅच स्मरणामध्ये आहे. अदिती विलियम विरारपड आणि सागर स्मृती कोपर 99 धावेंचा पाठलाग अगदी टायवर समाप्त झाला, ज्यामध्ये 85 धावेंची एक वादळी इनिंग अमित पाटीलने आकारली होती. तर एक एंडे ज्याच्या नावावर सुद्धा पहिलं अर्धशतक VGPL सीझन 5 च्या माध्यमातून तो जयेश पाटील, ज्याच्या नावावर तब्बली 6 चेंडूंमध्ये 6 षटकार 2 वेळा मारण्याचा कारनामा तो जयेश पाटील मैदानाच्या दिशेने ऑन साइडला खेळलाय. बॅकलिप हलकीशी मात्र थांबवली होती, परंतु इंटू द गॅप मध्ये खेळला आणि त्याचं बेनिफिट मिळलं. स्क्वेअर लेग सीमारेषा पार मिळतील जयेश पाटीलच्या बॅटमधनं हा दणदणाती चौकार. 4 धावा. त्या संघाला कर विजयी, त्या संघाला कर विजयी. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा यो सचिन अध्यक्ष झाला. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा यो सचिन अध्यक्ष झाला. थँक्यू. चौकार येतोय. हलकासा चेंडू अगदी चिंजो पेस केला गेला होता. बॅकलिप हलकीशी थांबवली आणि पाहिलं की शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याला फक्त आणि फक्त बीट केलं आणि सरळ चेंडू निघून गेला 4 धावेंकरिता. चांगली सुरुवात जयेश पाटीलच्या बातनाबातनं. ओहो खोलवर लेन. हा आहे निथल यॉर्कर. हे आहे नारायण वजे याचं ब्रह्मास्त्र.
काय अफलातून परफॉर्मन्स अगदी आपण पाहू शकाल. अगदी कमी वेळेमध्ये टेनिस क्रिकेट हाताळलं आणि जिथून एक परिपक्वता, जिथून एक सातत्य अंगी बाळगलं, तोच नारायण वझे अगदी गोलंदाजी ट्रॅकवर. आठवतंय विजय मामा घरत चषक यंदाच्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज बायकर मान अगदी आहे, तोच अगदी आपण पाहू शकाल नारायण वझे. ऑन साईडला खेळलाय चांगला यश, त्या दिशेने आपण पाहू शकाल मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. तोपर्यंत अगदी एक सिंगल धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर पुढे सरकलं गेले 13 या अंकांवर. हे स्कोर कार्ड प्रथमतः अगदी पाहू शकाल फलंदाजी केली, जिथे मयंक 11 जांभूलपाडा संघ सुरुवातीमध्ये एक अटॅक ठेवला होता. योगेश जाधव काही जबरदस्त पद्धतीने अटॅकिंग फलंदाजी, परंतु तदनंतर जसे ते बाद झाले धाब्यांची कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला. कमी वयात हॅलो चिक स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत आहे 13 या अंकांवर 13 रन्स ऑन अ कार्ड, 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. एक चांगली सुरुवात आहे. 66 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे म्हणजेच 11ची गणित हे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सरीने मात्र लागणार 13 या अंकांवर हे धावफलक आहे. परेजी कुडूसर या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी आपण पाहू शकाल एक सुंदर निवेदक आणि आमचे प्रथम गुरु तेच परेजी कुडूसर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं तो आपण करूया व्हेरी वेलकम. कुंदन माळवी यांना आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर. हा ट्रॅकर होता ऑन साईडला, अगदी पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. स्क्वेअरला एक क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अगदी होत असताना एक सिंगल धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी हलकसं सरकलं जाईल 14 या अंकांवर. आज क्रिकेट खूप महत्वाची परिभाषा, लहानांपासून थोरल्यांपर्यंत, थोरल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच एकत्रित आणण्याचं काम. आणि VGPL म्हणायचं झालं तर आज 32 गावांचा अगदी हा सहभाग आहे आणि 32 गावांना एकत्रित आणण्याचं काम अगदी आपण पाहताय. क्रिकेट हे मात्र निमित्त राहिलंय, परंतु जे देवाणघेवाण आणि त्यानंतर आपण पाहू शकाल मित्रपूर्णता जे संबंध आहेत ते परिपूर्ण जोपासले जात आहेत. आणि आज अगदी आपण पाहताय खेळाडू रसिक या ठिकाणी येत आहेत. या मॅचला अगदी आपण पाहू शकाल एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळतायत आणि एक दर्जेदार क्वालिटी आणि स्टँडर्ड अगदी वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून यंदाच्या पर्वामध्ये, कारण की या अगोदरच आम्ही हॅशटॅग म्हटलं की वसई ग्रामीण प्रीमियर लीगची झलक ही सबसे अलग. ऑन साईडला खेळलाय, खूप चांगला फटका लॉफ्ट केला या चेंडूला. योगेश जाधव धावत पळत जात आहेत. अगदी छोट्याशा पद्धतीने अगदी पाहू शकाल एक चांगलं कॅल्क्युलेशन घेतलं आणि ते कॅल्क्युलेशन अगदी परिवर्तित सुद्धा होत असताना गुड स्ट्रोक सिलेक्शन 4 धाब्यांकरिता बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार VGPL चौकार. सचिन भाईचा नाद नाही केला कोणी, बनलाय लाखो दिलाची जान. असा आहे तो यौवन मॅन, त्याचे करोड झालत फॅन. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत जाऊन पोहोचले 18 या अंकांवर 18 रन्स ऑन अ कार्ड. 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर ही धाव संख्या. गोलंदाजी ट्रॅकवर कुंदन मालवी या एंडने अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी करण्याची ही मनसुबा अंगी बाळगून अगदी आपण पाहू शकाल 66 धाबा रोखायच्या आहेत. लिव्ह केल्या चेंडूला बाकीचं काम पंचांवर सोपून दिलं. पंचांचे दोन्ही हात समांतर विपिन जाधव सर यांना आपण पाहू शकाल मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक 19 या अंकांवर 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. दीपकने खूप महत्वाच्या अगदी आपण पाहू शकाल इनिंग आकारल्यात. जिथे जिथे संघ अडचणीमध्ये होताना तिथे तिथे अगदी त्या अडचणीतून बाहेर काढलंय. एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा याचं प्रामुख्य देत असताना तोच दीपक अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने स्लॉक करायचा प्रयत्न पूर्णपणे शरीरापासून दूर खेळले गेले. चेंडू पर्यंत पोहोचणं ही प्रामुख्य होतं.
अगदी जागावरून खेळण्याचा हा प्रयत्न झाला, आउटसाइड ऑफ टाकण्याचा हा प्रयत्न आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये 3 चेंडूंचा खेळ अगदी झालाय समाप्त आणि धावफलक 19 या अंकांवर स्कोर कार्ड 66 धावेंचा हा पाठलाग होतोय. सागर स्मृती कोपर हा संघ अगदी मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक झेल महत्वाचा असेल. कुंदन माळवी चुकी करणार नाहीये, ही महत्वाची विकेट आहे. दीपक अगदी मैदानाच्या दिशेने तग लावण्याचा प्रयत्न करत होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग फ्रोक आणि अगदी लीडिंग एज लागलं गेलं. चेंडू अगदी आपण पाहू शकला रीड करण्यामध्ये अयशस्वी, विकेट मिळाली. फलंदाज बाद, आणखी एक धक्का. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभू पड्यावाला. विकेट मिळतंय अगदी मयंक 11 जांभूलपडा या संघाचं हे टॅगलाईन सॉन्ग. आदरणीय सचिनजी माळवी साहेब अगदी मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल. आज रुपेजी पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहे, या स्पर्धेचे उपाध्यक्ष हे रुपेजी पाटील अगदी मुख्य व्यासपीठावर. तुषार जिकिने त्यांच्या समेत रोहित जिकिने यांना सुद्धा आपण पाहत आहे. आज भालचंद्रजी पाटील बाल्या मामा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. ओहो, फॉलो केलं सौरभ याला अगदी आपण पाहत आहे. एकेंडे धावत पळत धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, हलकीशी बॅटला स्निक लागली होती आणि तदनंतर स्निक लागल्यानंतर हलकासा चेंडू फेसला लागला गेला, जिथे एक सिंगल धावी स्कोर कार्डवर. तेच तर्रार गोलंदाजी ही कुंदन माळवीची ओळख आहे आणि आतापर्यंत अतिशय सुरेख पद्धतीने गेली 5 वर्ष याच संघामध्ये अगदी आपण पाहू शकाल बिलॉंग केला तोच कुंदन माळवी. मयंक 11 जांभूलपडा या संघाचा महत्वाचा अगदी गोलंदाज आहे. योग्य त्या पद्धतीची त्याची ही गोलंदाजी, योग्य त्या लेंथवर, योग्य त्या लाईनवर एक सिंगल येते. सिंगलच्या साह्याने 20 या अंकांवर हे धाव फलक. आता जयेश पाटील हा महत्वाचा खेळाडू असेल, रीड की हड्डी सागर स्मृती कोपर या संघाचे, कारण की त्याचं मैदानाच्या आतमध्ये राहणं हे खूप मायने राखेल. या रनचेस मध्ये हा खूप इम्पॉर्टंट खेळाडू असेल. तर एक एंडने सौरभ याला सुद्धा चांगली साथ ही द्यावी लागेल. नवसईचा हा खेळाडू अगदी आपण पाहत आहे आणि दोन्ही खेळाडू अगदी नवसईचेच आहेत, म्हणजेच एकदम चांगलं कॉम्बिनेशन हे दोन्ही खेळाडूंमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. आज सुशांत गिरी खुश आहेत संघाच्या परफॉर्मन्सवर. पहिला एलिमिनेटरचा सामना काय महत्वपूर्ण रंगला. एका चेंडूवर 2 धावींची आवश्यकता असताना हलकासा घाम फुटला होता डगआउट मध्ये आणि जिथून अगदी त्या 2 धावा परिपूर्ण. सिच्युएशन पुन्हा एकदा समजून घेऊयात. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 46 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असणार आहे. 24 बॉल्स रिमेनिंग, 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता या धावसंख्येच्या दिशेने अगदी जे आव्हान आहे ना, हे 2 स्पेल खूप महत्वाचे आहेत. नारायण वझे एक ताकदवर गोलंदाज, या संघाचा म्हणायचं झालं तर बाहुबलीच आहे आणि त्याची गोलंदाजी अगदी हाताळणं ही थोडंसं खर्चिक ठरेल. सातत्याने कमी मिस्टेक करताना अगदी ॲज अ गोलंदाज तो आपल्याला पाहायला मिळतोय. 11 विकेट्स आतापर्यंत अगदी आपण पाहू शकाल. अंकितजी पवार यांच्या माध्यमातून हा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. इथून 46 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल, म्हणजे जी सरासरी 11च्या घरामध्ये होती आता ती सरासरी हलकीशी सरकली जाते, वर जाते 11.70च्या सरासरीने. आता धावसंख्या अगदी तुम्हाला स्कोर कार्डवर लावावी लागेल. लॉंग ऑफ रिझन मध्ये यशाने काय सुंदर झेल टिपला त्याला अगदी आपण पाहू शकाल. फटाफटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीची स्निक लागली, फ्लाय स्लिप कडनं चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉप रिझन, सीमारेषा पार. या महत्वाच्या 4 धावा मिळतील नशीबपूर्ण चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 24 रन्स ऑन अ कार्ड, 24 या अंकांवर ही धाव संख्या. एक चांगला स्ट्रोक होता अगदी, जिथून तेवढा कॉन्फिडन्स लेवल नव्हता, परंतु धावा येणं या महत्वाच्या बाब आहेत. आता त्या धावा येजच्या साह्याने होत किंवा मिडल ऑफ द बॅट त्या महत्वपूर्ण असतील. यावेळेस लेग स्टंपला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला, फॉलो केला यावेळेस नारायणाने. शरीरापासून अगदी हलकासा दूर फेकला हा चेंडू आणि सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये योगेशजी पाटील यांना आपण पाहत आहे. डॉट बॉलची सांगता, प्रत्येक डॉट बॉल खूप महत्वाचा असेल या मॅच मध्ये. आणि अगदी आपण पाहू शकाल मंद मंद पावलाने अगदी व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय सन्माननीय
नरेशजी मडवी साहेब आणि त्यांच्या समवेत संजयजी पाटील साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे आणि दोन्ही व्यक्तिमत्वांना आम्ही विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. अगदी आपण पाहू शकाल नरेशजी मडवी साहेब या ठिकाणी चांदीपूर्ण विशेष करून उपस्थित झाल्या ते गोड व्यक्तिमत्व आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. चौकार येतोय, चौकाराच्या साह्याने अगदी धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 28 या अंकांवर. एक चांगला फटका होता, आज मिरिट खेळला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं डीप कव्हर, सीमारेषा पार. अगदी या 4 धावेंकरिता चौकार येतोय, चौकाराच्या साह्याने 29 या अंकानं 28 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. नारायण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोरच्या दिशेने मिस्टामिंग स्ट्रोक आहे म्हणून मी म्हटलं की सातत्याने चुका करताना पाहायला मिळत नाही. नारायण वजे अगोदर लेंग पुढ्यात होती परंतु यावेळेस हार्ड लेंथ अवलंबली. जे आपलं ब्रह्मास्त्र आहे त्याला अगदी केलं बॅक. ही महत्वाची विकेट आणि सौरभ याला अगदी परतावं लागते तंबूच्या आशयाला. हा बसेल तिसरा धक्का सागर स्मृती कोपर या संघाला. मयकिले वन संघ मालक आहे तू सचिन मालवी. एक षटकर मारून दाखव ना भावा त्या संघाला कर विजयी. त्या संघाला कर विजयी. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा यो सचिन अध्यक्ष झाला. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा यो सचिन अध्यक्ष झाला. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूकड्यावाला. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूकड्यावाला. 28 या अंकांवर विकेटचं पतन होत आहे. आता नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने हेमंद्र घरत यांना अगदी आपण पाहत आहे. 3 विकेटच्या पतनानंतर 28 या अंकांवर हे स्कोर कार्ड. म्हणून हे स्पेल खूप महत्वाचं आहे नारायण वजे याचं. जरी सुद्धा 66 धावा या स्कोर कार्डवर असल्याना तरी सुद्धा ॲज अ गोलंदाज, कारण की याच संघाने 53 धावा अगदी डिपेंड केल्यात. मयंक 11 जांभूलपाडा हा संघ अगदी आपण पाहत आहे. म्हणजे ज्या संघाची गोलंदाजी बहारदार असेल ना, समोरचा फलंदाजी अटॅक हा कसाही असो त्यांना आपण रोखू शकता. पण 8वा 1983चं ते वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली काय जबरदस्त कामगिरी झाली होती. 1975 1979 रोजी अगदी वेस्ट इंडिज सारख्या चॅम्पियन संघाला भारतीय संघाने पराभूत केलं. त्यामागचे कारण होतं गोलंदाजी. आठवते बलविंदर संधू याचं ते स्पेल अजून सुद्धा स्मरणात आहे. रवी शास्त्री तदनंतर सेमीफायनल मध्ये अगदी मोहिंदर अमरनाथ याने केलेला ती अगदी बॅटिंग विथ द बॉल विथ द बॅट, योग्य द परफॉर्मन्स आणि सर विव्हन रचड यांचा घेतलेला कपिल देव याने तो झेल खूप महत्वाचा ठरला होता. म्हणून तिथून खास करून जी ओळख मिळाली आणि तिथून अगदी आपण पाहत आहे की आजपर्यंत अगदी तो झेल स्मरणामध्ये आला आणि योग्य त्या पद्धतीने अगदी ॲज अ गोलंदाज म्हणून भारतीय क्रिकेट संघाने तो वर्ल्ड कप अगदी खिशामध्ये घातला. ऑन साइडला खूप चांगला फटका आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये मिस्टर प्रतीक पाटील यांना आपण पाहत आहे. एक हलकीशी सिंगल ही अगदी हेमेंद्र ऑन दी मार्क होत आहे. एक सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी आहे. 29 या अंकांवर 29 रन्स ऑन अ कार्ड. परिपूर्ण या स्पेलमध्ये 2 चौकार सुद्धा आले परंतु एक महत्वाची विकेट, कारण की पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न होता दोन्ही फलंदाजांचा. आता इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये अजून सुद्धा जी आवश्यकता असेल ती 37 धावेंची. म्हणजेच आता बघा जी सरासरी होती ना ती 12.33च्या घरामध्ये अगदी जाताना पाहायला मिळतंय. येणारे चेंडू असतील 18 चेंडूमध्ये 37 धावेंची आवश्यकता. पाणी अगदी मैदानाच्या दिशेने इंटरव्हल मध्ये अगदी इथून काय काबिलियत असेल का दोन्ही फलंदाजांमध्ये हे पाहण्या योग्य. काय कमबॅक असेल का. एक परिपूर्ण कमबॅक जर असला तर या मॅच मध्ये एक रंगत वाढताना पाहायला मिळेल. या आपण थेट जाऊया परिजी कुडू सर अगदी मुख्य व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहेत. हॅलो नमस्कार. चला पुन्हा एकदा आपण स्वागत सन्मानाकडे वळूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत भाडोली गावचे एक अनमोल रत्न विद्यमान पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत सन्माननीय कल्पेशजी कुडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी आमंत्रित करतोय. रोहित किनी आपणास विनंती असेल की आपण कल्पेश कुडू साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या कल्पेशजी कुडू साहेब एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. अगदी आगरी प्रीमियर लीग मध्ये तसेच 40+ प्रीमियर लीग सुद्धा ज्यामध्ये ते संघ मालक म्हणून चांगल्या पद्धतीने क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत.
त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती दुकटनचं एक अनमोल रत्न क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम आहे सन्माननीय भालचंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भाल्या मामा यांचा यथोचित सन्मान तुषार केनी आपणास विनंती करतोय या आपल्या शुभ हस्ते करूयात. भाल्या मामा अर्थातच एक लाडकं व्यक्तिमत्व त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. सतरा चेंडू आणि 36 धावींची आवश्यकता. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहू शकाल आदरणीय कल्पितजी गुडू या ठिकाणी आहेत आणि भालचंद्र पाटील बाल्यामामा यांना सुद्धा आपण पाहू शकाल. अग्री प्रीमियर लीग मध्ये अगदी गाठभेट झाली होती आणि ते व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. येणारे चेंडू आहेत 17 आणि 17 चेंडूंनंतर 36 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर आहे. अगदी सामना क्लोजली येताना पाहायला मिळतोय परंतु इथून सरशी कुठल्या संघाचे होईल हे पाहणं योग्य. ऑन साइटला फुलटॉस चेंडू कन्वर्ट झालाय. एलिव्हेशन व्यवस्थित प्राप्त. आता सुरुवात जयेश पाटीलच्या बॅटमधनं बिग ब्लास्ट बिग षटकार 6. स्वतःच्या मनगटात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती ही कधीच वाटत नाही आणि ते जयेश पाटील बडे मंच पे बडा पंच ज्याच्या नावावर तब्बली 2 वेळा 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोठावण्याचा कारनामा आहे. आणि या संघामध्ये 2 फलंदाज आहेत, एक अमित पाटील आणि एक जयेश पाटील. पुन्हा एकदा ऑन साइटला भिरकावून दिले या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने आणि यावेळेस चेंडू हो लगान पिक्चरची आठवण झाली. बाउंड्री लाईन पलीकडे अगदी गेलाय हा पाय आणि अगदी आपण पाहू शकाल आता पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. 6 षटकार. या 6च्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 42 या अंकांवर. अगदी जो वेळ घेतला ना आता तो वेळ पूर्णपणे खर्च करत असताना मिस्टर जयेश पाटील ब्रँड आहे नवसईचा आणि तो झळाळताना अगदी आपण पाहू शकाल. एलिमिनेटर या 2च्या सामन्यामध्ये अप्रतिम. त्या ठिकाणी अगदी कॅल्क्युलेशन तर ठेवलं होतं परंतु ते कॅल्क्युलेशन परिवर्तित होऊ शकलं नाही आणि अगदी बाउंड्री लाईन सीमारेषा पार चेंडू सरळ निघून गेला 6 धावांकरिता. ऑन साइटला आखुटप्प्याच्या चेंडूला लागोपाठचा 3रा. आली रे आली. आता जयेश पाटीलची बारी आली. लागोपाठचे 3 6 षटकार. अगदी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं योगेश जाधवच्या बॅटमधनं लागोपाठ 3 आले होते आणि त्यालाच हे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जयेश पाटीलच्या बॅटमधनं आणखी एक बिग ब्लास्ट बिग षटकार आणि धावसंख्या आता परिपूर्ण अंडर कंट्रोल मध्ये आहे. 48 या अंकांवर म्हणजेच येणारे चेंडू असतील तुमच्याकडे आता 14 आणि 14 चेंडूंमध्ये 18 धाबींची आवश्यकता. म्हणून क्रिकेटच्या मैदानात आणि क्रिकेटच्या पटलावर वारे फिरण्याकरिता वेळ लागत नाही म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ मार्जिन. आणि अगदी आपण पाहताय जयेशाने वेळ घेतला, सेट झाले, आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित, हँड आय कोऑर्डिनेशन आपण पाहिलं आणि आता अगदी आपण पाहताय योग्य त्या पद्धतीने अगदी पनिशमेंट पाहायला मिळतंय. कुंदन मालवी थोडासा खर्चिक होत असताना या स्पेलमध्ये आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी अगदी हाताळली होती. 18 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे. लागोपाठ 3रा हा षटकार. पुन्हा एकदा लेंथ अगदी आपण पाहू शकाल. यावेळेस बाहेरच्या दिशेने जात असताना हा चेंडू आपण पाहताय सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. अगदी हा सामना आणि क्लोज होत असताना 13 चेंडू 18 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा कुंदन यावेळेस सुसज्जित होईल. जसे 3 मोठे फटके आले ना तशी बॉडी लँग्वेज अगदी आपण पाहताय. मयंक 11 जांभूलपाडा संघ थोडासा बॉडी लँग्वेज इन पॉझिटिव्ह पाहायला मिळतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका. एलिव्हेशन तर आहे. डिस्टन्स गाठेल का त्या दिशेने क्षेत्ररक्षक मिस्टर महेंद्र करेल ते चुकी करणार नाहीयेत.
एक चांगला झेल झालाय परिवर्तित. इथे विकेट मिळाली परंतु आपलं काम चोख आणि परिपूर्ण पार पेले जयेश पाटील याने. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. चला या ब्रेक मध्ये आपण पुन्हा एकदा स्वागत सन्मानाकडे वळूयात. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संजयजी पाटील साहेब, चांदीपचे हे अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सचिनजी माळवी साहेब विद्यमान अध्यक्ष आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते एक दानशूर व्यक्तिमत्व संजयजी पाटील यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. अगदी या पंचक्रोशीत कुठेही क्रिकेट असू दे, या खेळाला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे की दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि मंडळाला लगेच त्यांनी रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळवून दिलेलं आहे. थँक्यू सो मच संजयजी पाटील साहेब. त्याचबरोबर आपण पाहतो या मुख्य मंचावरती चांदीप गावातील आणखी एक अनमोल रत्न सन्माननीय नरेशजी मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रुपेशजी पाटील उपाध्यक्ष सन्माननीय नरेशजी मडवी यांचा यथोचित सन्मान त्यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच परेजी गुडू सर. 12 चेंडू आणि 18 धावींची आवश्यकता. सामना परिपूर्ण सागर स्मृती कोपर या संघाकडे आहे परंतु इथून जर चांगली चमक झाली तर मयंक 11 जांभूलपाडा संघ अशक्य असणाऱ्या गोष्टीला पुन्हा एकदा शक्य करू शकतो. आणि क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आहे. अशक्य असणाऱ्या गोष्टीमध्ये शक्य आपलं हे प्रामुख्याने आपण पाहिले. जर मोठी धावसंख्या परिपूर्ण चेस होऊ शकते तर छोट्या धावसंख्या सुद्धा डिपेंड होऊ शकतात. त्याकरिता मात्र इथून तुम्हाला तुमची सांघिक कामगिरी योग्य ठेवावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण हाताळावं लागेल. धावा वाचवावे लागतील. जास्तीत जास्त डॉट बॉल आलेल्या संध्या परिपूर्ण उचलून धरावे लागतील. एक सिंगल येते. 11 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. आज असंख्य प्रतिसाद जसजशी स्पर्धा अगदी आपण पाहू शकाल पुढे सरकले गेले. अजून प्रेक्षकांचा अतूट प्रतिसाद या स्पर्धेला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. खूप चांगला फटका आहे. काय फटका अप्रतिम. जसा ब्रेड वरून मक्खन फिरवावा त्या पद्धतीने ही बॅट फिरवली. बहारदार फटका. 6 धावा. षटकार. आणि या 6च्या मदतीने समीकरण अगदी जवळ आले. 10 चेंडू आणि 11 धावींची आवश्यकता. सागर स्मृती कोपरच्या खेम्यामध्ये आपण पाहू शकाल हर्ष उल्हासाचं वातावरण. आणि महत्वपूर्ण या सामन्यामध्ये जयेश पाटील याची फलंदाजी आणि त्यामध्ये भरीसभर अगदी दिपेश अप्रतिम. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फक्त आणि फक्त टायमिंग होतं. एलिव्हेशन व्यवस्थित प्राप्त झालं आणि हँड आय कोऑर्डिनेशन काय अप्रतिम पाहायला मिळालं. सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावेंकरिता. यावेळेस विचिटचा फटका दर्जेदार आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांच्या स्वागताकरिता. सागर स्मृती कोपर हर्ष उल्हासित आनंदाचं वातावरण. बॅक टू बॅक 2 इन अ रो. षटकार. परिपूर्ण या मॅच मध्ये अंडर कंट्रोल हा सामना अगदी आपण पाहत आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये विकेट गेल्या होत्या. तत्पूर्वी अगदी मयंक 11 जांभूलपाडा संघ चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये पुढे होता. परंतु जसा जयेश पाटीलने अटॅक चढवला आणि जिथून अगदी आपण पाहताय ते 3 बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर धावसंख्येच्या दिशेने एक अग्रेसर होत असताना सागर स्मृती कोपर संघ. आणि आता 5 धावा ही अगदी आवश्यकता. ऑन साइडला खेळला गेलाय. अगदी आपण पाहू शकाल एक चांगला फटका आहे. हेमेंद्र करत एक पहिली धाव जोराने वेगाने धावत पळत जणू काही साऊथ आफ्रिकेमधील घनदाट जंगलातून चिते सुटल्यात की काय त्या पद्धतीचं हे चित्र मैदानाच्या दिशेने.
गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर आणि या 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि समीकरण अगदी पुन्हा एकदा जवळ आले. आता 3 धाब्यांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 8. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आणि ज्यामधून अगदी आपण पाहताय दीपेशने 2 महत्वाचे फटके, एक ऑन साइडला खेळला, एक स्विच हिटचा फटका स्वीपर कव्हर रिझन मध्ये आणि हलक्याच्या हाताने या 2 धावा पुन्हा एकदा येत असताना ऑन साइडला खेळला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे यश अगदी आपण पाहताय. जोपर्यंत चेंडू चुसून फिकी केली जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 64 या अंकांवर. आता 2 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. यानंतर 2 तगड्या संघादरम्यान आदिती 11 विरार फाटा आणि एकीकडे अगदी आपण पाहू शकाल श्रीराम सक्षम 11 खानिवडे, एकीकडे राहुल पाटील, दुसरीकडे महेंद्र समोसा. दोघांची खेळी उल्लेखनीय राहिली. एकाने मात्र गटातून वर्चस्व दाखवलं, दुसऱ्याने ब गटातून. हे दोन्ही संघ परस्पर समोर येत असताना अगदी यावेळेस अगदी पाहू शकाल चेंडू हातात न सुटलाय. जसा हातात न सुटला तशी मॅच सुद्धा सुटले आणि अगदी आपण पाहू शकाल या एलिमिनेटर 2 मध्ये वॉन होत असताना अमित पाटील, सागर स्मृती कोपर यांचा हा संघ आपण पाहताय. अप्रतिम बहारदार खेळी आणि अगदी आपण पाहू शकाल त्यांचा सामना अगदी होताना पाहायला मिळेल. VI11 भामटपाडा क्वालिफायर 2 मध्ये अगदी लढताना आपल्याला पाहायला मिळतील. कॉंग्रॅच्युलेशन सागर स्मृती कोपर. हार्डलक मयंक 11 जांभूलपाडा संघ, आपण सुद्धा खूप छान खेळलात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हलकेसे कमी पडले, पुन्हा एकदा प्रयत्न करा नेक्स्ट सीझन करिता. अगदी शुभेच्छा देईन. चला शेक हँड करण्याकरिता विसरू नका खेळाडू मित्रांनो, हस्तांदोलन करा आणि त्यानंतर आपण मानतो